तिथली अरे काय केला हो सत्यानाश. नमस्कार मित्रांनो, चला तर जातो आता बोरगरला मित्राच्या गावी. फायनली आम्ही बोरगरला आलो सुजितच्या घरी. तिथून खाली गेल्यावरती नदी आहे मोठी, आपली भारजा नदी. इकडे समोर सुजितच्या घरासमोरचा परिसर आहे. छान असं गाव आहे बोरगर. तर सुजितच्या घरी आलो आहे आणि सुजितचे बघा आंब्याचं झाड आहे समोर, मस्त असं वातावरण आहे. आणि ह्या साईडला वरती गाव आहे पूर्ण. तर आमच्या गावापासून 1 तासावरती आहे अंतर, म्हणजे साक्रीपासून बोरगर. आता आम्ही आलो नदीवरती आलो. ही बघा भारजा नदी, तिकडे मंदिराचं काम चालू आहे नवीन मंदिराचं. तर आता आम्ही पोहणार वगैरे आहोत मस्तपैकी. गरमी एवढी वाढलं आहे ना, लय बेकार. पाऊस पण पडत नाही आणि मस्त असं नदीमध्ये पोहायची मजाच वेगळी आहे. छान असं पोहतोय नदीमध्ये. आणि शिंपल्या पण काढणारा शिवले आम्ही. श्रवण पण पोहतो, श्रवणला पण छान पोहणे. तो पण भीती वाटते जरा, कारण नदी आहे, नदीचा प्रवाह कुठे जास्त कमी असतो, काय अंदाज येत नाही. आणि आपण पहिल्यांदा झालो इकडे बोरगरला नदीमध्ये, भारजा नदीमध्ये. हीच नदी आपल्या साक्रीला खालती जाते पूर्ण समुद्राला मिळते, अरबी समुद्राला आमच्या इकडे. आणि नदी आहे ना मस्त असे सुजितच्या घरापासून म्हणजे 1 मिनटावरतीच आहे. आणि खाली उतार आहे, डायरेक्ट घरातून निघाऱ्यांना डायरेक्ट येऊन डायरेक्ट नदीमध्ये उडी टाकायची. मस्त असे छान असं वाटतं. पाणी थंड आहे आणि गार वारा पण आहे. तर भारी वाटतं आपल्या गावी, म्हणजे एकदम मस्त. दिसत नाही ना, दिसते खाली अशा वरच्यावरतीच ठेव. हो भेटली, एक भेटली. भेटायला लागले की आजूबाजूला भेटतात गोड्या पाण्यात पण. भेटतात तरी भेटली. एक उभी इकडे बांधकाम चालू आहे, बहुतेक झाला पूर्ण. मस्त जेवण आहे बाबाने केलेलं, आजीने तुझीच्या. हा नाही तेवढी गरमीची तेवढी भूक नाही लागत, तेव्हा पाणी जास्त लागतं. सुजितच्या आजोबा आहेत, साठा सुजितच्या आजोबाने बनवलंय. इकडे सुजितचे आजोबा आहेत आणि इकडे आजी आहे. ती बनवते सगळं, आजी बनवते सुजितची. बघा साठा कसला भारी बनवलाय, मस्त. तिकडे पण आहेत आणि तिकडे सुकत घातलेले आहेत. बघा तिकडे जाऊन चल काढू, तिकडे जाऊ. बघा असे साठे आहेत ते भारी भारी. आम्हाला साठे बिटे देतोय. आंबा मिळला असतं पिकत आम्ही आणि घातलं असतं, पण आंबा नाही ना, हे चढत नाही ना कुठं जाऊन. मग नाही आंबा आहे तसं तिकडे. हा पिक्का आंब्यांचं ना, हापूस आंब्याचा असतील ना. रस काढायचा आणि म्हणजे काढवायचं आणि ढवलून घ्यायचा, म्हणजे तो पातळ होतो. पातळ होतं आणि मग ताटात घालायचा, ओतायचा ताटात की आपोआप गुण होतो. अच्छा असतं. नाही बाबा बस झालं, बाबाने एवढं साठा येत. येतो चला बाबा. हा तब्येतीची काळजी घ्या. इकडे बघा आता आम्ही निघतोय सुजितच्या गावातून. आणि सुजितचा गाव बघा, गावातून मस्त व्हिडिओ काढतो मी. आणि घरं बघा मस्त अशी घरं वगैरे पण आहेत. आम्ही आता थेट निघणार आहोत मंडणगडला. मंडणगडावरून मग नंतरला जाणार आहोत घरी. घरं बघा अशी छान गावातून जातोय मस्त. तर आम्हाला साक्रीत जायचं आहे. साक्रीतून पहिला मंडणगडला जाऊ, नंतरला साक्रीला जाऊ. तर आम्हाला जरा लेट झाला आहे आणि संध्याकाळी निघायचं पण आहे. आणि मस्त असं गावातून निघतो आहे आम्ही सुजितच्या बोरघरातून. आणि बघू शकता गाव, आणि वरची वाडी खालची वाडी असं गावाचं नाव हे आहे, त्यांचं वाड्या आहेत. आणि बघा समोर मंदिर आहे आणि इकडे शेती आहे मस्तपैकी, छान असं वाटतं. आणि पावसाळ्यात तर अजून भारी दिसेल. आणि इकडे लेफ्ट साईडला शाळा आहे. आणि आता आम्ही निघतो इथून फटाफट.
तर बघा बाहेर आलो आणि बाहेर समोर दिसतो तो बघा माऊचा डोंगर म्हणजे महादुर्ग आणि इकडे या साईडला मंडणगड किल्ला आहे समोरासमोर आहेत. जांभूळ आहे सुजीच्या गावावरून येताना भेटले जांभूळ पूर्ण भरलाय बघा वरती. आता पाडतो जरा साडी बिडी आणली जांभूळ काय जुगाड करायला जुगाड करतो आता आम्ही इकडून पण घे खालून गरकाडी बांधते सुजित. जांभळ एकदम भरलंय ना एवढी बेकार खाणारा कोण नाही माणूस गावाला कोण नाही जे जातात येतात तेच काढतात. आम्ही तर विचारलं तुला काढा तर बोलतात झाड बीड घेऊन गेलं तरी चालेल. इकडे तो अतिश ह्या साईडला तो अरे मोठा करा लांब पसरवा. हा जांभलं बरीच पडतायत वरून अख्खी जांभूल भरले. पसरव पसरव ती जरा बरीच रे बरीच भेटली. जाडी जाडी आहे जांभळं करायचे तर जांभळं भेटली टाक एकदाच ती काही ना. कुठली फांदी हलवते तिथली आली ती. अरे काय केला हो सत्यानाश. हा मंडणगड माहूचा घाट आहे. आता आम्ही जांभळं काढून निघालो मंडणगडला जायला. मंडणगडवरून मग घरी जायला निघू आम्ही. आणि हा छान असं हायकोर्ट आहे मंडणगडला एंट्री केली आम्ही आणि रस्त्याचं जाऊन काम चालू आहे बघू शकता. मंडणगड पुढून राईट मारा. बंटी भेटला आता इथे व्हिडिओ करत आलो मावश्या माझ्या. आपला किल्ले मंडणगड आहे. आता आम्ही थेट जाणार आहे वरतून आणि इकडे आपला गुडेघर इथून केशवाट्यावर नंतरला पुढे येऊन नंतर गुडेघर गाव लागतो वरती. आम्ही जाणार आहोत किल्ल्यावरती. तर आपला गुडेघर गाव क्रॉस करून जाणार आहोत आम्ही. ही आपली सावित्री नदी आहे. सावित्री नदी तर सगळ्यांना माहिती असेल आणि बघत मी ब्लॉग पण इथे स्टॉप करतो आहे आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असं सहकार्य करत राहा. व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा.